श्री स्वामी समर्थ. मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी हनुमान वडवानल स्तोत्र याबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. तर हनुमान वडवानल स्तोत्र हे का वाचायचं किंवा कशा प्रकारे वाचायचं, कोणत्या समस्यांवरती हे प्रभावशाली आहे आणि याचे काय फायदे आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हनुमान वडवानल स्तोत्र हे रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण यांनी या स्तोत्र रचलेलं होतं आणि तेव्हापासून त्रेतायुगापासून आजपर्यंत हे स्तोत्र जे आहे ते अगदी सिद्ध स्तोत्र असं मानलं जातं. आणि हनुमान वडवानल स्तोत्राचं पठण केल्याने अगदी मोठ्यातल्या मोठ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तसंच हे स्तोत्र जेव्हा तुम्हाला खूप मोठी अगदी समस्या असते तेव्हाच या स्तोत्राचं पठण करावं. अगदी अशी समस्या आहे की तुम्हाला आता खूप प्रयत्न करून झालेले आहेत आणि त्या समस्येतून तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे आणि तुम्हाला काही शेवटचा उपाय म्हणून करून बघायचा आहे, तर त्यावेळी हे हनुमान वडवानल स्तोत्राचं पठण तुम्ही अवश्य करा आणि तुमची जी काही कठीणातली कठीण समस्या असेल ती या स्तोत्र पठणाने अगदी दूर होते असं सांगितलं जातं. तर हे स्तोत्र जे आहे हे खास करून हे कशासाठी वाचलं जातं, तर हे स्तोत्र खास करून तुमचा कोणी शत्रू असेल आणि त्या शत्रू तुमच्या विरोधात काही कारवाया करत असेल तर त्या कारवाया तुमच्यापर्यंत पोचू न देण्यासाठी किंवा त्या कारवायांचा परिणाम तुमच्या जीवनावरती होऊ नये यासाठी देखील हे स्तोत्र पठण केलं जातं. आणि जर शत्रूने तुमच्या विरोधी काही तंत्र मंत्र केलं असेल किंवा काही बंधन केलं असेल किंवा तुमच्या वास्तूवरती बंधन असेल, तुमच्या देवतांवरती बंधन असेल, तुमच्या संपत्तीवरती, तुमच्या आरोग्यावरती अशी काही बंधनं जर शत्रूकडून घातली गेली असतील तंत्रमंत्राच्या सहाय्याने, तर हे जे त्याचे प्रयोग असतात ते शांत होतात आणि सगळ्या प्रकारचे अडथळे दूर होतात असं मानलं जाते. खास विशेष करून हे स्तोत्र यासाठीच वापरलं जातं की शत्रू विरोधी होणाऱ्या ज्या कारवाया असतात त्या थांबवाव्या यासाठी ह्या स्तोत्राचं पठण खास करून केलं जातं. आता जर कोणाला त्रास देण्याच्या हेतूने जर तुम्ही हे स्तोत्र पठण करत असाल किंवा तुमच्या शत्रूला देखील त्रास व्हावा म्हणून जर तुम्ही या स्तोत्राचं पठण करत असाल तर तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून हे स्तोत्र जे आहे ते फक्त तुम्हाला तुमच्या शत्रूविषयीच्या ज्या कारवाया असतील त्या थांबवाव्यात किंवा त्या तुमच्यापर्यंत पोचू नयेत किंवा त्यांचा काही परिणाम तुमच्या जीवनावर होऊ नये यासाठी फक्त या स्तोत्र पठण करायला सांगितलं जातं. तर म्हणजे कुणाचं नुकसान व्हावं, कुणाला नुकसान पोचवावं या हेतूने या स्तोत्राचं पठण कधीही करू नये. तसं केलं तर त्याचं नुकसान हे तुम्हाला होऊ शकतं. तर हे जे स्तोत्र आहे हे अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे. फक्त हे वाचणाऱ्याचं अख्खं जीवन बदलतं आणि जीवनात सगळी नकारात्मकता या स्तोत्र पठणाने निघून जातात. तर ह्याचे इतरही अनेक काही फायदे आहेत. तर याचे फायदे म्हणजे तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा रोग व्याधी असेल तर तीही या स्तोत्र पठणाने दूर केले जाते. तसंच च्या पठणामुळे भक्तामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक वेगळ्या प्रकारच्या शक्तीचा संचार होतो आणि या संचारामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि कुठल्याही अडचणीशिवाय आत्मविश्वासाने तो कोणतंही काम पूर्ण करू शकतो आणि त्याचं अवघडातलं अवघड काम कुठल्याही अडचणीशिवाय, कुठल्याही अडथळ्यांशिवाय त्याचं काम हे पूर्ण होतं असं सांगितलं जातं. तसंच हे स्तोत्र जे अनेक प्रकारचं रोग हे स्तोत्र बरं करतं आणि वाचकाला उत्तम आरोग्य प्रदान करतं. आणि या स्तोत्राची साधना तुम्हाला तुमच्या सगळ्या शत्रूंचा नाश करते आणि कुठल्याही तुमच्या शत्रूने वेदनादायक कुठलीही कृती केली असेल तुमच्या विरुद्ध तर ती कृतीही दूर केली जाऊ शकते या स्तोत्र पठणाने. तसंच या स्तोत्राचे पठण तुम्ही जर नियमित रोज करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनातील सगळ्या समस्यांचं समाधान अगदी निश्चितपणे तुम्हाला मिळतं. आणि जो व्यक्ती या स्तोत्राचा पाठ करतो त्याला नेहमी हनुमानांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्यासोबत श्रीरामांचाही आशीर्वाद त्याला प्राप्त होतो. आणि या स्तोत्राचं पठण केल्याने तुम्हाला
हनुमानजी स्वतः त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना भक्ताच्या पूर्ण करतात असं सांगितलं जातं. आणि या स्तोत्राचा जो पठण अगदी श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक आणि विश्वासाने करतो त्यांना हनुमानजी प्रत्यक्ष दर्शनसुद्धा देतात असेही दाखले या स्तोत्र पठणाचे सांगितले जातात. तर या स्तोत्र पठणाची पद्धत कोणती, तर हे स्तोत्रपठण तुम्हाला कोणत्याही शनिवारपासून चांगल्या शुभमुहूर्तावरती वाचायला ह्याची सुरुवात करायची आहे. आणि हनुमानांची पूजा अवश्य करायची आहे. हनुमानांच्या फोटोला तुम्ही हार फुलं जानवं अर्पण करायचं आहे, सेंदूर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तुम्ही हे स्तोत्रपठण चालू करू शकता. तुम्ही आता हे स्तोत्रपठण तुम्ही सलग 8 दिवस 108 वेळाही पठण करू शकता, किंवा मग सलग तुम्ही 41 दिवस रोज नित्यनेमाने या स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता. त्यानेही तुम्हाला खूप चांगले त्याचे फायदे दिसून येतात. आणि हे स्तोत्र पठण करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला शुद्ध सात्विक आहार घ्यायचा आहे आणि या स्तोत्र पठण तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला सलग तुम्ही 8 दिवस सलग 7 दिवस वाचू शकता, किंवा नित्यनेमाने रोज तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही 41 दिवस सलग जर पूर्ण नियम सगळे पाळून जर हे वाचलं तर तुम्हाला त्याचे खूप अतिशय चांगले परिणाम तुम्हाला त्याचे मिळू शकतात. असं हे अतिशय दिव्य असं हे स्तोत्र सांगितलं जातं. आणि हे स्तोत्र तुम्ही नियमित स्वरूपात सुद्धा तुम्ही हे स्तोत्र करू शकता, किंवा मग 21 दिवसासाठी तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल 41 दिवस 21 दिवस किंवा 8 दिवस अशा प्रकारे तुम्ही ते स्तोत्र पठण करू शकता. तर तुमच्या जीवनात जी अगदी अतिशय कठीणातली कठीण परिस्थिती ही तुमच्या जीवनात जरी आली तरी पूर्ण आत्मविश्वासाने जो ह्याचा पाठ करणारा पठण करणारा व्यक्ती असतो या समस्येला तो अगदी आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण होतो असं सांगितलं जात आहे. आणि सगळ्या नकारात्मक ज्या काही शक्ती असतात त्या अगदी दूर होतात या स्तोत्र पठणाने व्यक्तीच्या आयुष्यातल्या असंही सांगितलं जातं. तर असं हे अतिशय दिव्य असं स्तोत्र आहे आणि तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आणि हे स्तोत्राचं पठण करून तुम्ही तुमच्या जीवनातल्या खास करून तुमच्या शत्रूंच्या विरुद्ध काही कारवाई तुमच्या विरोधात जर करत असेल कोणी शत्रू, तर तुम्ही त्या कारवाया थांबवण्यासाठी किंवा तुमच्या घराला लागलेला नजर दोष वगैरे घालवण्यासाठी, किंवा घराण्यावरती कुठलं बंधन घातलं गेलं असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी खास करून या स्तोत्राचं पठण तुम्ही अगदी अवश्य करून बघा. तर दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.